गुड मॉर्निंग सगळ्यांना, हॅप्पी संडे। आजचा दिवस म्हणजे फार विश्रांती करण्याचा, निवांत राहण्याचा, इकडे तिकडे फिरण्याचा असतो। आत्ताच मी पुण्यातलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आलो। आज तिथे मोगरा महोत्सव पण आहे। सकाळची आरतीचा लाभ घेतला, अतिशय सुंदर वातावरण होतं। त्यानंतर आता आपण एका ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी नाश्ता करायला जाणार आहोत। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले पदार्थ मिळतात। तर ते जेएम रोडला सुभद्रा नावाचं एक हॉटेल आहे, तिथे आता आपण जाणार आहोत थोड्या वेळाने। तर आता आपण आलोय ओंकारेश्वर पुलावर। इथून आता आपण जेएम रोडला जाणार आहे। जेएम रोडवरच आहे सुभद्रा हॉटेल, तिथे आता मी आणि यश नाश्ता करणार आहे। हा ओंकारेश्वर पुलाचा परिसर आहे। समोर इथे डेक्कन आणि संभाजी बाग उद्यान हे मेट्रो स्टेशन आहे। आता आपल्याला मेट्रो पण जाताना दिसते। मेट्रोमुळे पुणेकर नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे प्रवासासाठी। तर चला आता आपण सुभद्रा हॉटेलकडे जाऊया। तर आता आपण आलोय जंगली महाराज रस्त्यावर आणि आता आपण जिथे जाणार आहे ते हॉटेल आहे हॉटेल सुभद्रा। अतिशय सुंदर असा नाश्ता आणि इतर पदार्थही तिथे मिळतात, त्यामुळे नक्की सगळ्यांनी इथे येऊन इथली टेस्ट केली पाहिजे असं मला वाटतं। सुंदर असं वातावरण आणि परिसर आहे सुभद्रा हॉटेल जेएम रोडवर। आतमध्ये पण बसण्यासाठी जागा आहे, बाहेर पण तुम्ही वातावरणाचा आनंद घेत नाश्ता करू शकता असं ठिकाण। सुंदर असे पोहे आणि सांबार, त्याबरोबर यश बरोबरचा नाश्ता। काय सांगशील सुभद्राच्या पोह्यांबद्दल? नेहमी कायम खातो, मला आवडतं। मी ऑफिस जवळ असल्यामुळे इथेच नेहमी येत असतो। त्या पोह्यांची क्वालिटी मला मऊ मऊ जरा ओली अशी वाटते, त्याच्यामुळे मी येतो, कोरडे लागत नाही। वाह, खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, सांबार आणि सुभद्राचे पोहे। जबरदस्त टेस्ट आहे एकदम। वारंवार इथे येऊन पोहे खाण्याची इच्छा होते। या जेएम रोडवरील सुभद्रा हॉटेलला मस्त असा नाश्ता झालेला आहे। आता यश ऑफिसला गेलाय, त्याला सुट्टी नसल्यामुळे। मला सुट्टी आहे, त्यामुळे मी आता घरी चाललोय।